इस्लाम धर्माचे मागील 5 वर्षे पालन करणाऱ्या व्यक्तीलाच मालमत्ता वक्फसाठी दान करता येईल. यासह वक्फ सुधारणा कायदा 2025 यातील काही तरतुदींना सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी अंतरिम स्थगिती दिली. मात्र न्यायालयाने संपूर्ण कायद्यास स्थगिती देण्यास नकार दिला. सरन्यायाधीश भूषण गवई व न्यायाधीश ऑगस्टिन जॉर्ज मसी यांच्या खंडपीठाने अंतरिम आदेशात म्हटले की संपूर्ण कायद्याला स्थगिती द्यावी अशा गोष्टी आम्हाला आढळल्या नाहीत. आमचे हे अंतरिम आदेश आहेत. केंद्रीय वक्फ परिषदमध्ये 20 सदस्यांपैकी जास्तीत जास्त 4 आणि राज्य वक्फ मंडळामध्ये 11 पैकी जास्तीत जास्त 3 बिगर मुस्लिम सदस्य असावेत, असेही न्यायालयाने आपल्या आदेशात नमूद केले. तर आपण बघूया मित्रांनो, कायद्यातील कुठल्या तरतुदींना स्थगिती देण्यात आलेली आहे. नंबर 1. गेल्या 5 वर्षापासून इस्लाम धर्माचे पालन करत असलेल्या व्यक्तीलाच मालमत्ता दान करता येईल अशी अट असलेल्या कलम 3 याला स्थगिती. एखाद्या व्यक्तीच्या इस्लाम धर्म पालनाची शहानिशा कशी करावी याचे राज्य सरकारने नियम बनवेपर्यंत ही स्थगिती कायम राहील. नंबर 2. एखादी मालमत्ता ही अतिक्रमण या सदरात मोडणारी नसल्याचे सरकारी अधिकाऱ्याने अहवालात नमूद न केल्यास ती मालमत्ता वक्फ म्हणून गणली जाणार नाही. ही कलम 3C(2) मधील तरतूद स्थगित. कलम 3C कलमान्वये काही शासकीय अधिकाऱ्यांना वक्फ मालमत्ता दर्जाबाबत निर्णय घेण्याचा अधिकार देण्यात आला होता. नंबर 3. वक्फ सुधारणा कायद्यातील कलम 3C(3) अंतर्गत अधिकाऱ्याला एखादी वक्फ मालमत्ता शासकीय मालमत्ता म्हणून घोषित करून महसूल नोंदीत बदल करण्याचा जो अधिकार होता त्यालाही स्थगिती देण्यात आली. कलम 3C(4) देखील स्थगित करण्यात आलेले आहे. आणि अजून एक टिप्पणी न्यायालयाने केलेली आहे. सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले की वक्फ सुधारणा कायद्याच्या कलम 83 अंतर्गत वक्फ न्यायाधिकरणात मालमत्तेच्या मालकीबाबत अंतिम निर्णय होईपर्यंत आणि उच्च न्यायालयात अपील प्रलंबित असेपर्यंत वक्फची मालकी वा नोंदी बदलल्या जाणार नाहीत. वक्फ मंडळाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदाच्या नियुक्तीबाबत तरतूद रद्द करण्यात आली नाही. मात्र न्यायालयाने म्हटले की वक्फ मंडळाचा CEO हा शक्यतो मुस्लिम समुदायातील असावा असा प्रयत्न करावा. वक्फ नोंदणी अनिवार्य करणाऱ्या तरतुदीत हस्तक्षेप करण्यास नकार दिला.